मंडळी नमस्कार, मी विनोद रायकर. मी आत्ता आहे पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असणाऱ्या कवठे या गावामध्ये आणि या कवठे गावामध्येच यमाई मातेचं मंदिर आहे आणि या मंदिराच्या बाजूलाच या ठिकाणी एक बाबा आहेत. त्यांना आज खास भेटण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. खरं तर त्यांची कल्पना आम्ही एक व्हायरल झालेली व्हिडिओ होती आणि असा शोध घेत घेत आता या ठिकाणी आम्ही त्यांच्याकडे आलेलो आहोत. मे महिना संपला आहे, जून महिना चालू झाला आहे, पाऊस आला नाही, पावसाला काही सुरुवात झाली नाही. ऊन कडक असल्यामुळे खरं तर हे बाबा जे आहेत मस्तपैकी आंब्याच्या झाडाखाली झोप घेत होते, विसावा घेत होते. आज खास विशेष म्हणावं लागेल की 106 वर्षाचे बाबा, आज त्यांना आम्ही भेटण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. अलीकडच्या काळामध्ये 106 वर्षापर्यंत कुणी जगत नाही, 106 वर्षापर्यंत कोण राहत नाही. बाबा, तुमचं नाव काय बरं? खंडू चिमा काढे. खंडू चिमा खाडे. बरं, 106 वर्षे आता तुमचं वय आहे. तुमचा जन्म कधीचा? 1900 किती म्हटले? 1920. 1920. बरं, कसा प्रवास होता हा तुमचा संपूर्ण? ऐकायला वगैरे थोडंसं कमी झाले, कमी झाले ना? काय आजार वगैरे? नाही, आजार वगैरे फक्त आता जास्त वय जास्त झालेलं आता वय. हा, एखाद्या टायमाला चढायला दम लागतो. हा, आता वय एवढं झाले म्हटल्यानंतर थोडंसं दम लागणारच, नाही का? बाकी असं काही डायबिटीस वगैरे काय अशा नाही काही नाही, गोष्टी ते बाईक काही नाही. नाही? काय नाही ना? दम लागलं मग छातीला अकळ लागते. हा, बाकी नाही तर रोग काही नाही. डॉक्टरला वगैरे काय असं जावं लागत नाही म्हणायचं? हा? उगाच 4-6 महिने एखादा वाढलेला आहे. आऊत वगैरे हाकायची का? आवता हाकायचे, हा, बकरं वळायचे, हा, हागाम केलंय, हा. दंड काढलेलं. दंड काढणे म्हणजे? मेहनत हा हा हे हा. पैलवानकी करायची का म्हणायचं तुम्ही? कुस्त्या खेळायला जायचे? हागाम्याला जायचं. अरे वा. बरं, कुठं कुठं जायचे हागाम्याला? काय? हागाम्याला म्हणजे हा, वडगाव, हा, रेणवडी, हम्म, बेला, हम्म, डोंगरगण, हा, अवसारी, हम्म, वर्षी अवसारी. हा. बरंच फिरायचे म्हणायचं, नाही का? म्हणजे एक महिनाभर फिरायची. हम्म. आम्ही पोरं असायचो. यात्रा आली का? चला, सुरुवात 9-10 झाली. पोरं असायची. अरे बापरे, कधीचा काळ होता काय तो? तो काळ का? हा, तो काळ ते हम्म. 42. 1942. 72चा दुष्काळ चांगला आठवत असेल म्हणायचं. 72चा दुष्काळ? चांगलं. मग आम्ही त्या दुष्काळात हे नेंबर होतो. तुम्ही हा, ग्रामपंचायत सदस्य होते? ते काय परिस्थिती होती त्यावेळेस 72ला? काय पद्धती होती. मी सुगडी आणायची, ती वाटायची आणि ते खायची माणसं. हा, म्हणजे त्यावेळेची जी परिस्थिती होती फार वाईट होती. चांगली वाईट. 72चा दुष्काळ तुम्हाला चांगला आठवतोय म्हणायचं. काय अजून ते 72च्या दुष्काळातील अनुभव वगैरे काय? असे दुसरं अनुभव काय आहे दुसरे? हे तळे खड्डे काढायचे, माती उचलायची. बरं, आता मग लग्न कधी झालं काय तुमचं? आमचं लग्न किती साली काय सांगता येईल? आठवतंय का? तो काळ कसा होता? आमचं काळ- तेव्हाची लग्न कशी होती? याच्या 15 वर्ष मोठं याद आहे. त्या टायमाला लग्न झालेलं आहे बा. हा, आमची मंडळी एवढी बारीक म्हणजे काय वय असेल काय नाही सांगता यायचं. काय सांगते याच्यापेक्षा थोडी मोठी होती म्हणायचं तुम्ही. तेव्हाची लग्न आणि आताची लग्न लय फरक आहे ना? बा. आता जे तो काळ म्हणजे कसा होता काय? तो काळ साळवळ होता. आताचा काळ चांगला आहे का? हा. आता लग्न लागलं का तुझी जोडी पळाली, आई बाबा दिले सोडून, गणगोत दिले सोडून का नाही? बरोबर आहे. हा, पण घरचे तयार नाही होत ना. घरचे तयार होत नाही म्हणून पळून जातात बऱ्याच वेळा, किंवा घरचे तयार होणार नाही असं त्यांना वाटतं म्हणून ते बऱ्याचदा पळून लग्न करतात आणि त्यांचा संसार ते करत असतात, नाही का? बरं, मग आता दिनक्रम कसा असतो तुमचा बरं सकाळपासून?
म्हणजे जेवण सकाळ धरून कसं असतं जेवण बिवण? हा सकाळपासून हा, म्हणजे सकाळी किती वाजता उठता काय? दिवस उगता 5 वाजता 6 वाजता? हा. आणि मग कशी सुरुवात होती मग सकाळपासून? आंघोळ करायची, मग देवपूजा करायची? नाही, हा, झाडाला जायचं, झाडावर यायचं, आंघोळ करायची, हा. देवपूजा करायची हम्म. आणि मग यमायला जायचं देवीच्या दर्शनाला रोज जाता म्हणायचं रोज. न चुकता. जेवणाचं कसं काय? जेवण 11 वाजता हा, दिवसातून किती वेळा जेवण करता काय? एकच टाइम? म्हणजे आता 106 वर्ष वय झाले, त्यामुळे मग जेवणाची काय पथ्य वगैरे असतात नाही का? जेवण चांगलं आहे. पोटाचा आजार वगैरे नाही ना काही? नाही नाही, हम्म. आजार म्हणायचेच नाही. काहीच नाही. डॉक्टरच्या म्हणजे डॉक्टरला भेटायला जायचं नाही थोडक्यात. तर असे हे 106 वर्षाचे आजोबा आहेत, त्यांचा आपण जीवन प्रवास जाणून घेण्याचं या ठिकाणी आपला प्रयत्न आहे. ऐकायला थोडंसं कमी झालं आहे, पण दुसरी गोष्ट अशी की त्यांना कोणता आजारपान वगैरे काहीच नाही, नाही का? बरोबर. नाही. हार्ट अटॅक वगैरे अशी काही गोष्टी नाहीच ना? डायबिटीस वगैरे काहीच नाही? नाही ना? असं काय लिंबाचा पाला वगैरे काय खाता? नाही. नाही ना? कारण आमच्या इकडे एक आजोबा होते 102 वर्षाचे, ते रोज हा. ते आता हयात नाहीत, म्हणजे नाही आहे, ते एक्सपायर झाले. ते रोज लिंबाचा पाला वगैरे खायचे, कधी डॉक्टरकडे गेले नाही, कोणताच आजार नाही त्यांना. BP शुगर नाही, म्हणजे पोटाचा आजार नाही, उलट्या जुलाब काहीच. मला वाटतं 100-1 वर्षापर्यंत ते शेतात वगैरे काम करायचे, असं आहे. बरं, मग बैल वगैरे आऊत वगैरे हाकायचे तुम्ही? हा. बैल होती म्हणायचे तुमच्याकडे? आता आहेत का बैल? चांगले बैल. आहे ना? शेतात वगैरे आऊत वगैरे हाकायचे. सकाळी किती वाजता जायचे आऊत हाकायला त्यावेळेस तुम्ही? अहो 5 वाजताच वाट्यात जायचं नागराला. मग दिवस उगल्यावर कुठे यायचं, सोडून यायचं, बैला काय घालायचे, मग तिथे मोठं आई नेरी करायची. दुपारनं ते येणार 3-3:30 वाजल्या तर मग गुजून जायचं नागराला. तुम्ही पिंपळवंडी कुठं जाता? आम्ही पिंपळवंडीत आहे ना, भटकळवाडीच्या एरियामध्ये, भटकळवाडीच्या एरियामध्ये राहिला आहे, असं आहे. पिंपळवंडीची म्हणजे ओळख आता त्याचं नेमकं नाही सांगता यायचं. मग आम्हाला पिंपळवंडीत आलते कधी? पिंपळवंडी बकरं काही येणार नाही आम्ही 2 महिने. म्हणजे बकरं पण होती म्हणायचं तुमच्याकडे? आता आहेत का बकरं? नाही. बकरं घेऊन तुम्ही गावोगावी गावागावी जायचे म्हणायचे फिरायला. चाऱ्याच्या भटकंतीसाठी? उन्हाळ्याचं उन्हाळ्यातच. पावसाळ्यात आता इकडं कसं काय? इकडे राहणार मग आमचे पाऊस पडतो चांगला? गुंदेवाडी सोयरी घे काय याच्यावर. हम्म. मग सासरवाडी आहे, मनो म्हातारबा ढवळे, हा पिंपळवंडीची मंडळी आहे त्याला. हा हा. मग आता गुंदेवाडी तुमची काही ओळख बिळख असलं? नाही ना, गुंजाळवाडी इकडे बेल्ल्याची इकडे आली मला वाटतं. हा, नारिंगावची नारेगावच्या गुंजाळवाडी का? हा. हा, नारिंगावचं काय एवढं सांगता येणार नाही आम्हाला. हा, इकडे बेल्ल्याची तिकडची वेगळी आहे, इकडे वेगळी. नारिंगावच्या साईडला वेगळी आहे, असं आहे. मग बाबांचं शिक्षण वगैरे काय त्या काळात? पण आमचं ना, हा आम्ही तर बकरवळी होतो बारीकपणे. हा. तर एक म्हातारी होती, हम्म, शाळा गायची. हम्म, शाळेत म्हणायची काय शाळा, आपल्या गुराकडे जा बकराकडे. त्याच्याकडून एक धाडा काढून घ्यायचा त्या म्हातारीकडून, आता धाडा येऊन मला घेऊन व्हायचं. हम्म. तर मोठी 12 गाठी शिकलो. हा, हा. तर तसं हे 4थीचं पुस्तक वाचता येते, आता दिसत नाही. हा ना, दिसायला आता थोडं कमी झाली मला. चांगलं कमी झालं. वारीला वगैरे जायचे का? पंढरीला, आळंदीला? हा, आळंदीला इथून पाहिलं 10-12 महिन्या. म्हातारा हम्म. निघालं का आम्ही पायी म्हाताऱ्यांना. पायी? हा, पायी. आणि पंढरपूरला? पंढरपूरला गाड्यांवर 2-3 पण असं पायी वगैरे जायचे? पायी वगैरे एकडेच जाईल. बेल्ल्याच्या बाजारात? अरे वा, 106 वर्षाचे आजोबा आहेत, त्यांना आज खास भेटण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. तुम्ही त्यावेळेस केलेला संघर्ष? जुनं काय पहिलं काय केलं तो
तुला काम असे पुढे काम बिम तो काळ तो जुना काळ तुला आठवत ते पहिलं हम्म. ते सांग म्हणते तुमचा जुनं काय आहे ना तो काय ते मेंबर की तो कुठं काय केलं ते सगळं तुमचे सांग. अनुभव तो अनुभव सगळा सांग तुमचा अनुभव आमचा अनुभव काय गावात कारभार केला ते आहे म्हणे सांगायचं ते हा बिनविरोध आम्ही 20 वर्ष होतो. तुम्ही 20 वर्ष बिनविरोध ग्रामपंचायतीवरती ग्रामपंचायत सदस्य हा अरे वा 20 वर्ष तसं हम्म. गरीब गुरुबाचे ते कळालाच आम्ही सहकार्य केले मुलं गरीबाच्या मुलांना कापडे आमकं तमकं अशी कामं करायची त्यावेळेस सामाजिक कामं करायची बरोबर जामणीला आलं तिथे गाठ झाली आमचं त्यांचं दर्शन महात्मा गांधींची हा किती साली काय ते नाही नेमकं सांगता यायचं बुवा. नाही ना पण आम्ही असं तरुण होतो त्यावेळेस महात्मा गांधींची भेट झाली पूर्वी इकडे देवीच्या दर्शनाला वगैरे इतके भाविक नव्हते येत ना आता आता येते नाही पहिले येत होते पण थोडे आता खूप येतात आता म्हणजे गाड्या आहेत हम्म. केक मालिका आले बैलगाडीने पहिले बैलगाडीने यायचे बैलगाडीने लोक दर्शनाला वगैरे यायचे तुम्ही बैलगाडीने यायचे. प्रवास करायचे का मुका बैलगाडीने प्रवास करायचे हा हम्म. इथून आमची मुलं तर आमची गाडी हम्म. किती 4-5 वर्ष सारखं घेऊन जात होता मुलगा आमचा हा ना हम्म. मोठमोठाले बैल असायचे हम्म. आता बैल मोडले ले गेला मग हे गड्या काही मग हे हम्म. हे म्हणे असं तसं मग बैलही ओपले मग मोरे हिने घेतले खरेदी घेतल्या घरं बांधले हम्म. पाईपलाईन केल्या आजच्या अलीकडच्या काळात 106 वर्षापर्यंत आता समजा आम्ही असेल आम्ही 100 गाठतोय का नाही हे आम्हाला देखील माहिती नाही गाठू शकत तुम्ही 106 वर्ष जगलात काय सांगाल बरं 106 वर्ष तुम्ही जगलात हा त्याबद्दल काय सांगाल तुम्ही आता काय सांगायचे तर तुम्हाला आनंद वाटतो का नाही आजची जी अलीकडची जी पिढी आहे समजा आम्ही असेल हे असेल ही लहान मुलं किंवा हे असतील आम्ही 106 वर्ष जगणार नाही 100 वर्ष जगतोय का नाही माहीत नाही अनेक आजार आलेले आहेत हा काय सांगाल त्याबद्दल आजार आलेले नाही माणसाने कसं राहायला पाहिजे चांगलं राहायला पाहिजे बाबांचे जे पंतू आहेत ते आपल्या बरोबर आहेत या ठिकाणी तुमचं नाव सांगा बरं विक्रम मल्हार खाडे. बरं आपल्या बाबांचं वय जे 106 वर्ष आहे अलीकडच्या काळामध्ये 106 वर्षपर्यंत माणूस कोण टिकत नाही काय सांगाल बरं आपल्या बाबांविषयी 106 वर्ष आज त्यांनी गाठलेली आहेत 100 क्रॉस केली त्यांनी बाबा पहिल्यापासून चांगले तब्येत करीत होते. हा कुठं जात नाही काय नाही बाहेर एवढं हा व्यवस्थित राहायचे खाणं पिणं टायमाला हा तेव्हा बाबा एवढं 106 झाले व्यसन नाही काय व्यसन व्यसन काहीच नाही. तर जेवणाचं कसं असतं बरं बाबांचं बाबाला एक टाइम सकाळ जेवण करते फक्त संध्याकाळचं 2 टाइम. संध्याकाळी 2 टाइम हा 2 टाइम जेवण फक्त. जेवणाचं एक पथ्य असतं म्हणायचं हा, आजार timing- पाणी नाही काय नाही टायमिंग टू टायमिंग. हा हा तुम्ही बोला त्यांच्याकडे आपण जाऊ तुम्ही बोला ते जेवण काय करतात जेवण करता बरं काय जेवण ते आपण करता? घरी आपण खातो तेच पण काय भाजी भाकरी भाजी रोज दूध खातात रोज दूध रोज डेली सकाळ आणि संध्याकाळ संध्याकाळ. आजार पाणी नाही काय आजारपाणी नाही. काय अलीकडे नाही. किती आजार पाणी आले हो? व्यसन बिसन काहीच नाही. हा सुपारीचं खाण पण नाही. सुपारी पण नाही काहीच नाही खात. हा का हा बरं मग तुम्हाला काय वाटतं आता 106 वर्षाचे आजोबा आहेत आम्हाला आनंद अलीकडे- वाटतो की हा ना हो. तुम्ही आपण जाऊ का 106 पर्यंत नाही नाही हा? का बरं आपण 50 पण जातो तरी कळत नाही. नाही 50 पर्यंत आपण समजा जाऊ परंतु 106 पर्यंत 100 क्रॉस करू का आपण नाही करू शकत का बरं त्याचे कारण काय हा? कारण कवर जगन काय सांगतात नाही माणूस नशिबा पुढं काय आहे. काय झाले अलीकडच्या काळामध्ये आपण बघा पूर्वी एवढ्या काय फवारण्या वगैरे नव्हत्या हम्म. रासायनिक खतं वगैरे काय नव्हती मला आठवते चांगली शिपणी नव्हती हा ना या इकडे तुम्ही या या ना इकडे या तुमच्याशी बोला
हा जवळ आहे. शिपीचा प्रकार पहिला नव्हता, आता झाले भाजीला आपण तर लगेच शिपायचं म्हणलं देशी शिपी द्याय मेथीच्या भाजीला. हा त्यांच्या वेळेला मला औषधाचे आता हा. पहिले औषध नव्हतं मारती एवढी. रासायनिक खत वगैरे हा मारतात. तेव्हा फक्त आपलं शेणखत टाकायचे मग जुने लोक. हा कडधान्य काढायचे तुम्हाला सांगतो इथं मी बघितलेले इथं आडी लागायची अशी डिगा हा. आणि त्याने ना हे करून आहे ना हा तर इथं पहिले आमचं तुम्हाला म्हणतो जुनं घर त्या होतं, घरावर. हम्म. जुने आज सपार होतं आजोबान ते इथं जित्रा असायचे मशीन तेव्हा ते आम्हाला हा. पहिले आजोबान त्यांना म्हशी होत्या 5-6 बैल असायचे आमच्या वडिलांना मोठाले ते आवत हाकायला हे पाठ जायची ते आवताव. हम्म. आणि हे आजोबा ते मळणी करायची पहिले लोक हुलगा आणलं ना हुलग्याच्या त्या असं डिगाला लावायचे त्याच्यात ते बैल फिरवायचे पहिले हम्म. ते शेणाने सारवायचे आईन ते खळं. खळं करायचे पहिले खळं हा. असं म्हणतात आणि मध्ये लाकूड रावायचे बरोबर बरोबर. आणि मग ते त्याच्यात बैल फिरवायचे हा बैल फिरून फिरून ते मग ते काड गोळा करायचं हम्म. ते बाजूला टाकायचं मग ते हुलगं गोळा करायचं हम्म. असं पहिली पद्धत होती यांच्या काळात. हम्म. आणि पहिलं खाणं जे खाणं पहिलं होतं ते आता नाही. नाही नाही आता खाण्यात बदल झाला पहिलं ना. तुम्हाला सांगतो मला आठवतंय मी या आजोबाच्या जीव हम्म. लहानचा मोठा आहे आजीच्या जीव झाले तुमचे बाबा. हा हम्म. तर ह्या आजीची पुण्य एवढी आहे हम्म. की ज्याला कळण त्याला आहे बरोबर. कोणालाच नाही समजणार तुम्हाला सांगतो. आता ही तर नाही यांना काही जाण नसेल हम्म. पण आपल्याला या माझ्या आजोबाची जाण आहे हा, का हा. आता त्यांच्या जेव्हा मी तुम्हाला सांगतो कुठं जर चाललं ना मी मागं असायचं. हा. मी एकदा फासवून काठीच्या फासवून उडी मारलेली शिरूरला चाललो होतो मला शिरूरला नेत नव्हतं म्हणून तर मागून मी काठाच्या फासून उडी मारताना मी काठीत पडलो मला त्यांनी शिरूरला नेलं. आणि ही शेती ना 10-15 एकर आहे आजोबाची जीव आहे. हा. पहिली आजोबाकडे शेती लय होती हा. त्यांच्या नावावर ते तुम्ही म्हणले ते निंबर होते मागाशी हम्म, म्हणले हम्म, त्या निंबरच्या काळात त्यांनी ज्याची होती हम्म, तुमची जमीन आहे ना हम्म. मग तू ही तुला घेऊन टाक. बरोबर. त्या टायमाला नेंबरकीच्या काळात लोकांचं असं होतं हा. ग्रामपंचायतमध्ये तिथं असं आवाज देऊन बोलून घ्यायचं तेव्हा काय असं बा लेटर फिटर नव्हतं काय हम्म. बोलून न्यायचे खंडू गाडे हजर व्हा ते असं आलं का तिथे हजर व्हायचे ह्या माणसाची जमीन आहे काय करायचे यांनी सांगायचं त्यांची त्यांना देऊन टाक. देऊन टाकायची. हा. मग आपल्याला नको आहे त्यांची ना बरोबर. मग त्यांनी असं करून 2-3 ठिकाणी जमीन देऊन टाकली. बऱ्याचशा जमिनीच्या हा लोकांच्या त्यांच्या देऊन होते टाकल्या. त्यांना देऊन टाकले फक्त त्यांनी जी घेतली ही हम्म. एवढी जमीन यांच्याकडे आहे. कशा काय आल्या त्या जमिनी काय. हे काय आलं हम्म. असे आले का वाटेने हम्म. तुमच्याकडे बैल नाही ना तुमच्या शेतीला मग तुम्ही मला वाटेने लावायची. हम्म. आणि तेव्हा कसं होतं का जे जमीन वहीची हम्म. त्याच्या पीक पाणी लावायचे. बरोबर. हा. मग ते पीक पाणी पुढं हम्म. कुळकायदा आला. हम्म. मग ते कुळकायद्यात मामदार आला. मग ते 2-3 जमिनी वाट्याचे होते ते पीक पाणी माही लावली होती तर मामदार काय म्हणला मी ते आला नोटीस आलं म्हणले खंडू खडेची तुम्ही का हा ही जमीन तुला नेहमी मिळणार आहे तुला घ्यायची का म्हणलं नाही ज्याची त्याला द्या. बरोबर. हा. मग ते साहेब मग ते कर सही म्हणला तेव्हाच मग ती सही करायची. हम्म. मग ती सही करून दिली. बरोबर. ते किती 20 एकर जमीन हम्म. तेवढी ते मागं देऊन टाकली. बरीच जमीन दिली म्हणायचं 15 ना. एकर आहे आता सध्या हा, हा, हा. चालू आम्हाला 10 एकर आणि तिकडे खाली काय म्हणजे वाढलं. हम्म. आता बाबांचं 106 वर्ष झाली अलीकडच्या काळात एवढं कोणचं गेलं असं वाटणार नाही वाटत नाही हा? गॅरंटी नाही सांगू शकत मी सांगतो गॅरंटी नाही तर हा. अहो आता दुनिया आहे ना दुनिया हम्म. दुनियाचा काही भरोसा नाही जगात जगन म्हणून आता जो जगन हम्म. वरल्याच्या हातात आहे हा. आपल्या हातात काय नाही आपण फक्त बोलणार. हम्म. आता पहिल्यासारखं खाणं नाही पहिले ना गावरान बाजरी होती हम्म. तुम्हाला सांगतो ते गव्हाचे आम्हाला ते पहिलं हे करून द्यायचे हाटून ते हा. तसं खाणं नाही आता. आणि पहिलं मडक्यानी दूध खायला होते आम्हाला बरोबर. मडक्यानी दूध दही हम्म. हे मी भेटायचं पहिले लोक ते ताक तूप काढायचे त्याचं हम्म. आता आहे का ती पद्धत नाही राहिली. नाही, नाही. आता सगळं दुकानातून आणा आणि खा हायब्रिड झालं सगळं. अपग्रेड झालं. पहिलं गावरान खाणं होतं म्हशी होत्या म्हशी दूध असायचं त्याचं ते दही ताक हे करून ते खायला भेटायचे. हम्म. हम्म. आता तसं नाही राहिलं. बाबांचे कष्ट त्यांचा संघर्ष वगैरे तुम्हाला बाबांनी तसं लय कष्ट त्यांचे केले. अनुभव वगैरे सांगितले असतील ना त्यांचा थोडा हा बाबांनी तसं तुम्हाला सांगू बाबांनी मला मी लहान होतो तर त्या टायमाला हे इथून
ते असे बाजारात जायचे बा बैल घेऊन बा बाजारात न्यायचे आता हा बैल झालाय म्हातारा झालाय घेऊन तर जायचा. बाबांचे काय अनुभव तुम्हाला हा. सांगताना तुम्हाला अश्रू देखील अनावरण होत आहेत. हा आणि मग ते बैल आणाय गेले ना आपण जायचं बा बाजार कसं भरतोय यांच्या संग पाय पाय. बेल्ल्याच्या बाजारात वगैरे. हा ते पाय पाय जायचे बेलीच्या बाजारात. आपण काय जायचं एवढं लांब कोण जातो आपल्यासारख्याला काय जायचं आपल्याला काहीच नाही त्याची. बरोबर आहे. मग त्या टायमाला हे पाय पाय जायचे बैल आणायचे आपण फक्त ते बैल आमचे बैल मारित असायचे आम्हाला. आम्हाला बैल का जवळ येऊन देत नव्हते वडीलच धरायचे. तर त्या टायमाला हे आजोबा ही सगळी शेती वडील आणि आजोबा करीत होते. आम्ही लहान होतो यांनी आम्हाला लहानचं मोठे गेलं शाळा शिकवली. आम्हाला शाळा शिकवायला लय चान्स होता पण आमची अक्कल नाही चालली त्याला त्यांचा काही दोष नाही. तर मंडळी 106 वर्षाचे हे आजोबा आहेत. 106 वर्ष आयुष्य खरं तर त्यांनी जगलेले आहेत अतिशय आनंदात सुखात नाही का. अनेक संघर्ष देखील केलेला आहे. अलीकडे आपल्याला 106 वर्षाचं आयुष्य लाभणार नाही. खरं तर त्यांचं कौतुक करावं लागेल आणि एक प्रेरणा घ्यावी लागेल त्यांच्याकडून पण, कारण 106 वर्षापर्यंत ते गेलेले आहेत. तर चला भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच आपल्या या प्रवासामध्ये. आज बाबांना भेटून फार आनंद झाला. धन्यवाद.